पीक विमा भरलेले सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। पीक विमा 75वा हिस्सा वाटप करण्याचा दुसरा टप्पा सुरू झालेला आहे। ही रक्कम हेक्टरी 40,000 रुपये असून लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। ही बातमी वृत्तपत्राच्या माध्यमातून समोर आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना समाधानाचे वातावरण आहे। पीक विमा वाटपाच्या यादी घोषणा तुम्ही पाहू शकता की 2022 आणि 23-24 या 3 महिन्यातले मे महिन्यातले 2025 या 3 वर्षात पीक विमाची यादी जाहीर झाली आहे। तुमची यादीमध्ये तुमचं नाव लगेच तपासू शकता। पीक विम्याचे वाटप सुरू झाले असून प्रत्येक जिल्ह्याला 153 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्यात आले आहेत। पिकानुसार मिळणारी रक्कम तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे तुम्ही नक्की तपासा। प्रत्येक तालुक्यानुसार किती रक्कम देण्यात आली आहे आणि विमा मिळालेले शेतकऱ्यांचे नावे ही यादीत आहे। मागील 3 वर्षात 2022 आणि 23 आणि 24 पीक विमा एकत्रितपणे दिला जात आहे। भातासाठी 50,000 रुपये, ज्वारीसाठी 33,000 रुपये, बाजरीसाठी 32,000 रुपये, भुईमुगसाठी 45,000 रुपये, सोयाबीनसाठी 55,000 रुपये, मूगसाठी 28,000 रुपये, उडीदसाठी 25,000 रुपये, तूरसाठी 47,000 रुपये, कापसासाठी 60,000 रुपये, मक्कासाठी 36,000 रुपये। पीक विमा वाटपाचे टप्पे। हा पीक विमा 2022 आणि 23 आणि 24 आणि 25 मधील सर्व पीक विम्यासाठी एकत्रितपणे जमा होत आहे। 2022 आणि 2025 पर्यंत पीक विमा वाटपाचा पाहणाऱ्या शेतकऱ्यांना ही मोठी बातमी आहे। काल पहिला टप्पा जमा झाला असून आज दुपारपासून दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू झाले आहे। कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे त्यांना कालच पैसे मिळाले आहे। बाकीच्या शेतकऱ्यांना खात्यात आज 100% पैसे जमा केले जाणार आहे। वाटपाची गती वाढणार। 2022 ते आणि 25 ते या काळात ज्या शेतकऱ्यांचे शेतपिकाचे नुकसान झाले होते आणि त्यांना विमा भरला होता त्यांना 100% आज त्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही अपडेट 5 मिनिटांपूर्वी सरकारकडून आलेली आहे। शेतकऱ्यांना अपेक्षा कमी करण्याची रक्कम होती, पण मग त्यांना 30,000 ते 35,000 रुपये मिळू शकते। कृषी विभागाने सांगितले आहे केंद्र सरकारकडून 2022 पासून मिळालेले नव्हतं, त्यामुळे सरकारने मागील 3 ते 4 वर्षात पीक विमा एकत्रितपणे जमा करायला सुरुवात केलेली आहे। डीबीटी आणि इतर जिल्ह्यांमधील वाटप गेल्या 2 दिवसात 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये पहिले टप्पे काम पूर्ण झाले आहे आणि आज दुसऱ्या टप्प्यात उरलेले सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा केलेले जात आहे। जर तुम्ही अजूनही पीक विमा मिळवला नसेल तर तुम्ही काळजी करू नका, कारण डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे येत असेल, त्यामुळे थोड्या उशिरा होऊ शकतो। कृषी विभागाने बँक खात्यात पैसे जमा करण्याचा आदेश दिला आहे। आज सकाळी जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आजपासून दुपारी 1 वाजल्यापासून या प्रक्रियेला अधिवेग मिळणार आहे। अटी आणि सरकारी आदेश। आज 16 जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप केला जाणार असल्याचे कृषी मंत्री सांगितले आहे। 16 जिल्ह्यांची यादी बँकना दिली गेली आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही, कारण ज्यांनी काही महत्त्वाचे कामे केले आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे। सरकारने कोणत्या अटी घातल्या आहे हे तुम्हाला सांगणार आहे। 75% अग्रिम पीक विमा आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे। पीक विम्याचा ऐतिहासिक लाभ। आतापर्यंत 10 वर्षात इतिहास असा पीक विमा शेतकऱ्यांना कधीच मिळाला नव्हता। आता 3 ते 4 वर्षात पीक विमा एकच वेळी मिळत आहे। पहिला टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यात आला असून आता दुसरा टप्पा आजपासून सुरू झालेला आहे। 16 जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आली आहे। दुसरा टप्पा जिल्ह्यांना वाटप। जर तुम्ही हे कामे केले नसतील तर पीक विमा खात्यात जमा होऊन तुम्हाला त्याचा मेसेज येणार नाही। ही कामे करणे पूर्ण करा। आज दुसरा टप्पा सुरू झाला आहे। आज ज्या शेतकऱ्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे आणि त्याची यादी पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना बँकेमध्ये ई-केवायसी केली आहे त्यांनाच पैसे मिळतील। कागदपत्रे आणि बँकची स्थिती। ज्या शेतकऱ्यांना पहिला टप्पा पीक विमा मिळाला नाही त्यांना सरकारने सांगितले आहे की त्यांनी 2 महत्त्वाचे कागदपत्रे जमा करावीत। ती जमा केल्यानंतर त्यांना 100% पीक विमा मिळणार आहे। ज्या सरकारने यासाठी 3,178 कोटी रुपये मंजूर केले आहे। जर तुम्हाला अजूनही पीक विम्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी तपासणे आवश्यक आहे। तुमचे आधार कार्ड बँकला जोडले आहे का? तुमचे आधार कार्ड अपडेट आहे का? तुमची बँक खाली मोबाईल नंबर जोडले आहे का? धन्यवाद।